आज आपण ज्या फार्मवर आलोय त्या फार्मवरती संगमनेरी शेळ्यांचं संगोपन केलं. आता आपण मागचा जो व्हिडिओ काढला होता कुरे गोट फार्म, त्या गोट फार्मच्या एकदम जवळच आहे हा गोट फार्म. त्यामुळे जर तुम्हाला व्हिजिट करायला यायचं असेल तर एका वेळी 2 गोट फार्मला तुम्ही व्हिजिट करू शकताय. रानात चरणाऱ्या शेळ्यांना बंदिस्त केलं त्यावेळेस तुम्हाला असं म्हणजे काही प्रॉब्लेम आले का? मग आता सध्या आपल्या फार्मवरती शेळ्यांची संख्या किती, तर याचा खर्च किती आलाय तुम्हाला आता जवळपास? याचा खर्च हा जो चारा आहे आपल्या शेतीमध्ये तो तयार केलेला चारा आहे, तो आता आम्ही घरी आणून टाकला. म्हणजे हा आपला ज्वारीचा कडबा आहे ना? ज्वारीचा कडबा आणि मका दोन्ही पण मिक्सी, याची कुट्टी बनवून आणि पोळ लावून ठेवणार आहोत आम्ही. सर मग आपल्या फार्मवरती विक्रीसाठी सध्या काय आहे? बंदिस्त करते वेळी थोडा एक प्रॉब्लेम आला का शेळी दिवसभर गागायची, ते चारा नसे खायची, चारा खाण्यासाठी बेचैन व्हायची. मग सर आता जे नवीन शेळी पालक ज्यावेळी उतरताय उस्मानाबादी, संगमनेरी किंवा अशा ज्या महाराष्ट्राचे बीड आहे याच्यामध्ये जर उतरताय तर त्या नवीन शेळी पालकांसाठी तुम्ही काय सांगू शकता?